शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई तसेच सर्व महामानवांस प्रथमतः त्रिवार अभिवादन करते आणि येथे जमलेल्यांना सर्वांना माझा क्रांतिकारी जय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शोषितांची, म्हणजे या शोषित वर्गाची मुक्तीदाते. तुलाच आकाश म्हणावे, तुलाच सूर्य म्हणावे, तुलाच आकाश म्हणावे, सूर्यही तुलाच म्हणावे, तुझ्याची छायेचे संपूर्ण आयुष्य जगावे. तुलाच आकाश म्हणावे, सूर्यही तुलाच म्हणावे, तुझ्याची छायेचे संपूर्ण आयुष्य जगावे. तुलाच वाचावे, तुलाच लिहावे, तुलाच वाचावे, तुलाच लिहावे आणि शेवटच्या श्वासावर मात्र मी माझ्या जय भीम लिहावे. शेवटच्या श्वासावर मात्र मी माझ्या जय भीम लिहावे. हजारो वर्ष गुलामीच्या पिंजऱ्यात जे माणसं जीवन जगत होते त्यांच्या जीवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रज्ञावंत महासूर्याने एक प्रकाशाची दरवाजे उघडली आणि त्या प्रज्ञावंताच्या प्रेरणेने आज ही माणसे फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उडान घेऊन आकाशाला गवसणी घालत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मान्य असलेला धर्म कधीच परमेश्वराच्या अस्तित्व किंवा नास्तित्वासंबंधी चर्चा करणारा नसून तो त्याही पलीकडचा होता. मला धर्म हवा आहे, मला धर्म हवा आहे हे डॉक्टर बाबासाहेबांचे वाक्य त्यांच्या लाखो अनुयायांनी समजून घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म हा तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा तर होताच, पण तो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सार्वजनिक कार्याची धल होती. आणि असा आमूलाग्र असा परिवर्तन बाबासाहेबांनी घडवून आणले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी झोपलेल्या समाजाला जागी केले आणि तो समाज जागीही झाला. त्या समाजाला उठून बसवायला शिकवले, तो उठून बसला. त्याला उभं राहायला शिकवले, तो उभा राहिला. त्यानंतर त्या समाजाला बाबासाहेबांनी चालायला शिकवली. तो चालू लागला, चालल्यानंतर धावायला शिकवले. धावणाऱ्याच्या खांद्यावरती परिवर्तनाची पत्रकं दिली आणि अमूलाग्र असे परिवर्तनाची क्रांती बाबासाहेबांनी घडून आणली. आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर ही कल्पना सुद्धा माणसाच्या मनाचा थरकाप उडवून टाकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तृत्व, त्यांचे हे उत्तुंग कार्यकर्तृत्वामुळे आज हा बहुजन समाज मानाने जगत आहे, खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जीवन जगत आहे. वाघाचं धाडस, सिंहाचं काळीज आणि हत्तीचं बळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला दिलं. त्यांनी आपल्या या समाजासाठी अनेक कार्य केले. ह्या सामान्य माणसांसाठी मत आणि पद देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला पुरेपूर प्रयत्न देऊन पार पाडला. श्रीरामांच्या सारखा हातात धनुष्य न घेता, नीट ऐका बरं का, श्रीरामांसारखा धनुष्य हातात न घेता, भीमासारखी गदा हातात न घेता आणि श्रीकृष्णासारखे सुदर्शन चक्रही हातात न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीने या भारताचं संविधान लिहिलं. या भारताला प्रबुद्ध भारत बनवलं. आपल्या खिशाच्या पेनाची तलवार केली आणि या भारताचा चेहरा मोहराच नव्हे तर हजारो वर्षांचा इतिहास बदलून टाकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक महायोद्धाच बरं का. त्यांनी समाजवादी आणि बुद्धिवादासाठी अनेक कार्य केले. आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झिजून घातलं. नमनही तुला, वंदनही तुलाच, वाकला जरी कणा तरी शरण येईल तुलाच. नमनही तुलाच, वंदनही तुलाच, वाकला जरी कणा शरण येईल फक्त तुलाच. गर्वही तुझाच, अभिमानही तुझाच, गर्वही तुझाच, अभिमानही तुझाच. झुकली जरी मान तरी चरणी येईल फक्त तुझ्यात. झुकली जरी मान चरणी येईल फक्त तुझ्यात. चळवळ भीमाची इथे कोणा एकट्याची आहे, चळवळ भीमाची इथे कोणा एकट्याची आहे. काल बाप उभा होता माझा, इथे आज मी उभी आहे. भीमाचा वारसा फक्त भीमाच्या वारसासाठी लढाई नसून सर्व स्वाभिमानाची चाकरी आहे. फक्त भीमाच्या वारसा लढाई नसून ही सर्व स्वाभिमानाची चाकरी आहे. भीमा तुझ्या चरणी माझ्या पिढ्यानं पिढ्या कुर्बान आहे. भीमा तुझ्या चरणी माझ्या पिढ्यानं पिढ्या कुर्बान आहे. धन्यवाद. जय भीम.